तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। माझ्यासोबत आज मित्र आहेत आमचे प्रथमेश कोळी, ते देखील सर्पमित्र आहेत आणि त्यांनी एक साप रेस्क्यू केला होता, ज्याला आम्ही या ठिकाणी मुक्त केलाय। हा साप आपल्या भागामध्ये फक्त एकदा रेस्क्यू झाला होता, मला तो पण चुकून माझ्या गाडीने वगैरे आला असेल। तर या ठिकाणी हा कायमच रेस्क्यू होतो। हा सापाचं नाव मी तुम्हाला लगेच काही सांगत नाहीये, कारण तुम्ही नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये जे साप बघता त्याच्यामध्ये हा साप तुम्हाला दिसणारच नाही, कारण हे एक नवीन प्रजाती आहे। नवीन म्हणजे तुमच्यासाठी बघण्यामध्ये, तर तशी या भागामध्ये तो कॉमन आहे, पण याचं नाव जे आहे ते आहे फॉरेस्टन कॅट स्नेक। हा भाऊंना पत्र्यांमध्ये रेस्क्यू झाला होता घराच्या, आणि त्याला इथे मुक्त केले। तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने त्याचा डिझाईन आहे, थोडासा ब्राऊन आहे, मध्ये मध्ये डिझाईन तर तुम्ही पाहिली कशा प्रकारे तांबूस कलरची। हा एक निमविषारी प्रजातीचा कॅट स्नेक आहे। निमविषारी म्हणजे काय, तो पूर्णतः विषारी नसतो आणि पूर्ण बिनविषारी प्रजातीमध्ये पण तो मोडत नाही। तर असा हा निमविषारी म्हणजे जो छोटे भक्षक आहे, जसं की तो पक्ष्यांची शिकार करतो, इवन तो वटवाघूळ सुद्धा तो खातो, वटवाघूळची सुद्धा शिकार करतो। जे काही पाले आहेत, सरडे आहेत, ते सुद्धा ते खात असतो। त्यांना ज्यावेळेस हा बाईट करतो त्यावेळेस त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, पण आपल्यासारखे जे मोठे प्राणी आहेत, माणूस झाला, गाय झाली, असे मोठे जे जीव आहेत त्यांना ह्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा दगा नाही आहे। तर आतमध्ये थोडंसं मी तुम्हाला दाखवू इच्छिते। आता आपण बघता जीभ काढतोय, डोळ्यामध्ये बघा उभी फावली आहे, आणि धामण साप आपला कसा आवाज करतो चिडल्यावर फुसफुस, तसा हा साप काय करतो, आवाज करून करून बाईट करत असतो, चावतो। हा भीती जाणवल्यावर उभ्या कलरची डोळ्यामध्ये भावली, कॅट स्नेक बोलतात त्याला, मांजरीसारखं तोंड आहे याचं, मराठीमध्ये मांजऱ्या साप। या फांदीवर किती अलगद पद्धतीने चालू शकतो। तर असा हा निमविषारी प्रजातीचा आहे मांजऱ्या साप, ज्याला इंग्लिशमध्ये फॉरेस्टन कॅट स्नेक या नावाने ओळखलं जातं। कॅट स्नेकमध्ये नाही म्हटलं तरी 4 ते 5 प्रजाती येतात वेगवेगळ्या। आपल्याकडे जो भेटतो तो कॉमन कॅट स्नेक, ज्याच्यावर अशा आडवाड्या पट्ट्या असतात, आणि बऱ्याचदा एक विषारी जातीचा साप येतो जो की फुरसे म्हणून आहे, त्याचा फोटो मी तुम्हाला साईडला देते। तर तो फुरसे साप, विषारी प्रजातीचा फुरसे साप, आणि आपल्याकडील कॉमन कॅट स्नेक हा जवळजवळ एकसारखा दिसतो। याच्यामध्ये खूप लोक फसगत होते। आणि हा जो आहे फॉरेस्टन कॅट स्नेक, हा साईज पण खूप मोठी आहे, ही चांगल्या साईजमध्ये आहे। आणि आता जवळजवळ रात्र होतच आली आहे। इव्हिनिंगलाच भाऊनी रेस्क्यू केला होता, आणि आपल्यासोबत आपण त्याला लगेच रिलीज केला आहे। इथे तो त्याचं आयुष्य पुढील खूप छान पद्धतीने काढू शकतो। भाऊंनी ज्यावेळेस रेस्क्यू केला त्यावेळेस तो घराच्या पत्र्यांमध्ये होता। इकडे सगळा कोकण भाग आहे, कोकण भागामध्ये लोकांची घरं पण थोडीशी वेगवेगळी असतात। आपल्यासारखे खूप मोठे असे 4-4, 11-11, 12-12 मजली बिल्डिंगे, सोसायटी इथे जास्त प्रमाणात नाही आहेत। तर ते चुकून लोकांच्या घरामध्ये वगैरे घुसतात। आजूबाजूला पूर्ण डोंगरी झाडीचा प्रदेश आहे, म्हणजे थोडक्यात खूप अशी दाटीवाटीची झाडं आहेत, ज्याच्यामुळे तो तिथे चुकून कोणाच्या तरी घरामध्ये घुसतो। खास करून आड्याला वगैरे जास्त करून रेस्क्यू होतो, कारण झाडावरचा साप आहे, त्यामुळे जमिनीवर जास्त करून रेस्क्यू नाही होत। असाच वरती कुठेतरी बसलेला असेल शिकारीच्या शोधात, तर तो आपल्याला तिथे लोकांच्या नजरेत येतो। खूप छान मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत आहे, जीभ बाहेर काढते असं बघायला नाही भेटत जास्त करून। पण आज प्रथमेश भाऊंमुळं मला हा साप पाहायला भेटला। मी पण याला जास्त काही पाहिलं नाही, कारण आपल्या भागामध्ये नाही भेटत। बाहेर ज्यावेळेस आमच्या मित्रांकडे वगैरे जातो रेस्क्यूला, त्याच वेळेस आम्हालाही पाहायला भेटतो। तर मलाही आनंद झाला, आज वेगळी प्रजातीची तुम्हाला दाखवली मी। पद्धतीने तो वरती झाडावर स्वतःची जीभ बाहेर काढते। ही जी जीभ आहे त्याद्वारे त्यांना आजूबाजूचं सगळं समजत असतं। हवेतील जे गंधक असतात ते त्यांना ह्या जिभेद्वारे कळत असतं। जीभ असते पण जिभेला चव नसते, कान सापाला नसतात। आणि राहत असतात आता रायगडमध्ये आहे आम्ही। तुम्ही जर रायगड भागामध्ये राहत असाल आणि तिथून माझी व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला जर कधी हा साप दिसला तर तुम्ही नक्की ओळखताल कुठे आहे, किंवा तुम्ही ट्रेकिंगला वगैरे बाहेर जाता त्यावेळेस जरी तुम्हाला हा साप दिसला तर तुम्हाला तो ओळखता येईल, अशा बाळगते।